इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. गुरुजी की डाटा एंट्री ऑपरेटर, शासनाच्या पोर्टलमध्ये अडकलेला उद्याचा भारत. अहो काय हे दैव दुर्विलास. ज्या हाताने उद्याच्या भारताचं भवितव्य फळ्यावर कोरायचं ते हात आज पोर्टलवर माहितीची जंत्री भरण्यात आणि मतदारांच्या याद्यांत नाव शोधण्यात गर्क आहेत. महाराष्ट्राचा शिक्षक आज ज्ञानदान करतोय असं जर कोणाला वाटत असेल तर तो या शतकातला सर्वात मोठा विनोद समजावा. आज शिक्षक हा गुरुजी राहिला नसून तो शासनाचा मल्टीपर्पज गडी आणि डिजिटल वेठबिगारी करणारा सेवक झाला आहे. सकाळी शाळेत पाऊल ठेवल्या ठेवल्या पोरांना प्रेमानं विचारण्याऐवजी मास्तरांना आधी त्या मोबाईल नावाच्या कर्कश यंत्रावर हजेरी टोकावी लागते. पण तिथेही तो सर्व्हर असा काही हँग होतो जणू काही सरकारची बुद्धीच हँग झाली आहे. पोरं समोर उभी आहेत, त्यांच्या डोक्यातलं ज्ञान रिकामं होतंय, पण सरकारला त्याची पर्वा नाही. त्यांना हवी आहे फक्त आकडेवारी. पोर्टलचा रकाना भरला की सरकारला वाटतंय शिक्षणाची गंगा वाहू लागली. अरे रकाने भरून कागद रंगतात, पण मुलांचं डोकं कसं उघडणार? निवडणूक जाहीर झाली की मास्तरांचा राम होतो आणि त्यांना थेट वनवासाला धाडलं जातं. उन्हातानात दारोदारी फिरायचं, कोणाचं लग्न झालंय, कोण स्थलांतरित झालंय हे शोधण्याचं कंत्राट जणू फक्त मास्तरांकडेच आहे. तिकडे वर्गात पोरं गुरुजींची वाट पाहत असतात आणि इकडे गुरुजी मतदारांच्या ओळखपत्रांना जोडण्यात देण्यात मग्न असतात. हा कसला डिजिटल इंडिया आणि हे कसले आमचे शिक्षण धोरण? कुठल्याही कष्टाच्या कामासाठी शासनाला फक्त शिक्षकच दिसतो. जनगणना आली की मास्तराला धाडा, पिकांची पाहणी करायला मास्तराला बोलवा आणि शाळेत तांदळाच्या गोण्या मोजायच्या असतील तर मास्तरांच्याच नजरेची गरज. एखाद्या यंत्राला तरी विश्रांती दिली जाते, पण या अशैक्षणिक कामातून मास्तरांची मात्र सुटका नाही. इकडे तुम्ही मास्तराच्या खांद्यावर जनगणनेचं ओझं टाकायचं, त्यांच्या हातात मोबाईल देऊन दिवसभर डेटा पाठवा म्हणायचं आणि वर्षाच्या शेवटी गुणवत्ता का घसरली म्हणून त्यांनाच नोटीस पाठवायची. हा तर निव्वळ निर्लज्जपणाचा कळस आहे. जर उद्याची पिढी अडाणी निघाली तर त्याला जबाबदार तो बिचारा शिक्षक नसून त्याला डाटा एंट्री ऑपरेटर बनवणारे तुम्ही असाल. आता तरी जागे व्हा. या अशैक्षणिक कामाच्या मगरमिठीतून या ज्ञानदात्याला मुक्त करा, नाहीतर महाराष्ट्राच्या शिक्षणाची ही वारी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवण्यात आणि सर्व्हरच्या चक्रा मारण्यातच संपून जाईल. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.